BCCIचे अध्यक्ष असतील रॉजर बिन्नी, सचिव जय शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, NCAचे देखील पदाधिकारी, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा खास सत्कार सोहळा होणार आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, हार्दिक पांड्या, हे जे पहिले 4 जे बॅट्समन आहेत ना, यांनी कमाल केलेली आहे. या चौघांच्या जोरावर, चौघांच्या बॅटिंगच्या जोरावर आपण हा क्षण आता पाहू शकतोय. तर रोहित शर्माच्या 257 धावा होत्या, सूर्यकुमार यादवच्या 199. आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सुनील काळे वानखेडे स्टेडियमवर उपस्थित आहेत. सुनील, आपण बघतोय की लाखो क्रिकेट प्रेमी हा क्षण अनुभवण्यासाठी तिथं आहेत. तुम्ही देखील सुनील तिथं उपस्थित आहात. काही वेळातच आता खास सत्कार सोहळ्याला सुरुवात होणार आहे. तुम्ही काय अनुभवताय? निश्चितच गिरीश, आपण बघतोय की टीम इंडियाचं ज्या पद्धतीनं स्वागत केलं जातं आणि मुंबई ही क्रिकेटची पंढरी समजली जाते आणि त्या पार्श्ववरती आपण बघतोय की कशा पद्धतीनं टीम इंडियाला पूर्णपणे जल्लोषात मुंबईकरांनी स्वागत केलेलं आहे. वानखेडे स्टेडियमची जी क्षमता आहे ती पूर्णपणे खचाखच भरून त्या ठिकाणी लोक ओसंडून पाहणं दिसत आहे आणि त्यांचा उत्साह जर बघितला तर ज्यावेळेस टीम इंडियाचं आगमन झालं त्या ठिकाणी त्यावेळेस टीम इंडिया पहिल्यांदा अशा प्रकारे 2007 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनलेली. त्यानंतर दिल्लीतल्या दौऱ्यानंतर आता मुंबई ठिकाणी क्रिकेटची पंढरी सत्तर होणार उपस्थित आहेत, अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत. काय केलं आहे सुनील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आपण बघतोय आता काही क्षणातच या खास सत्कार सोहळ्याला सुरुवात होणार आहे. आपण मैदानावरची दृश्य बघतो बघा. क्रिकेट आपले खेळाडू, सगळे टीम इंडियाचे खेळाडू डान्स करतायत, आपला आनंद व्यक्त करतायत. काही वेळातच त्या खास सत्कार सोहळ्याला सुरुवात होणार आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत टीम इंडिया खेळाडूंचा खास सत्कार होईल, त्यांना खास बक्षीस दिले जाईल.